माणसाला खूप काही खोट्या अपेक्षा असतात आणि त्या कशा काय त्या पुढे सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. हॅलो, मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल आणि त्याचं नाव आहे अंदिरा मॉम. तर आज ना मला असं वाटत होतं भरपूर ऊन पडलेलं आहे. 2 दिवसानंतर ना ऊन पडलं आहे. तर चला म्हटलं घरातले जेवढे सगळे कपडे आहेत ते सगळे धुवून घेऊयात. काही कपडे हाताने धुतले तर काही कपडे वॉशिंग मशीनला धुतले. मग काय संपूर्ण टेरेसवर ना आहोनी मस्तचं मला यावेळेस या पावसाळ्यामध्ये 2 तार बांधून दिले. कारण तुला जेवढे कपडे धुवायचे तेवढे धु आणि या तारांवर टाक. मग काय इथे 2-2 तार मला लावून दिलेले होते. त्या तारावर भरपूर असे कपडे टाकले. काही कपडे खाली गॅलरीत टाकले, काही कपडे समोरच्या गॅलरीत टाकले. असे भरपूर 4 तार बसतील एवढे मी कपडे धुतलेले आहे. साधारणतः 2 टोपले मी आज कपडे धुतलेले, कारण की आज मी धोबी घाटच काढलेला होता धुवायला. 2 दिवसानंतर ऊन पडलेलं होतं. म्हटलं संपूर्ण जे कपडे आहेत ते संपूर्ण काढून घेऊयात धुवायला. म्हणून मी इथे ना कपडे काढलेले होते धुवायला. आणि मग काय आता तो उन्हाळ्यापेक्षाही जास्त ऊन तापतंय असं वाटायला लागलं आहे. म्हटलं विनाकारण एवढे कपडे धुतले. पण असो, आज ना भरपूर माझ्या झाडांना फुलं लागलेली होती. छान छान मस्त असं हिरवं गार दिसत होतं माझं हे गार्डन. आणि माझ्या गुलाबाच्या झाडाला पण सुंदर असं पिंक कलरचं जे आहे गुलाब आलेलं होतं. आणि शमीच्या झाडाला भरपूर अशी फुलं लागलेली होती. हे जे शोच झाड आहे त्यालासुद्धा नवीन पालवी फुटलेली होती. 2 पावसामध्येच आमचं हे जे गार्डन आहे ना खूप छान दिसायला लागलं आहे. आणि टेरेसवर आल्यानंतर ना केव्हा कसा वेळ जातो कळत पण नाही. आणि हे जे माझं जे ऑफिस टाईम आहे त्याला पण खूप छान फुलं लागलेले आहेत. आणि हे विड्याच्या पाण्यानं भरपूर असं सुकलेलं होतं, पण त्याला ना मस्त प्रेमाने गोंजारलं आणि हिंगाचं पाणी, हळदीचं पाणी टाकल्यानंतर ना त्याला नवीन पालवी फुटली. आणि हे जे पोत्याचा जुगाड केला ना तो सुद्धा मला फायद्याचा ठरला आहे. आज संपूर्ण ठिकाणी ना मी कपडेच टाकलेले आहे. सगळे फुलं जे तोडलेले होते ते खाली देवाला वाहिले. सकाळचं आवरावरी केली, जेवण वगैरे केलं, आदिराला शाळेतून घेऊन आली. मग काय मला जायचं होतं स्टिचिंगसाठी. म्हटलं चला त्या अगोदर आपण उडदाची डाळ जी आहे भिजत घालूयात, कारण मला संध्याकाळी करायची होती सांबार वडे. आणि सगळ्यांना सांबार वडा खूप आवडतो. आणि वातावरण जर पावसासारखं जर असलं ना तर फारच छान वाटतं. पण आता सध्या तरी अजून ऊनच आहे. पण म्हटलं असो पाऊस पडला तर मला जे या खोट्या अपेक्षेनेच वाटत होतं की छान छान मस्त पाऊस पडेल आणि पण गरमागरम सांबार वडा खाऊ. पण कशाचं काय, मी पण माझा बोरा बिस्तारा घेऊन निघाले. साधारणतः 6 वाजता घरी आले. आणि घरी आल्यानंतर माझे परत संध्याकाळच्या कामाचं रुटीनच होतं. मग काय घरी आल्यानंतर ना हे जे मी कडुलिंबाचा पाला आणला होता ना त्याचं मला करायचं होतं सावण. ते मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. मग काय जो सगळं सामान जे आहे साईडला ठेवलं. हातातले जो स्कार्फ होता त्याची पटकन घडी केली, कारण आता संध्याकाळी पण ट्युशनला मुलं येणार होते. म्हटलं पसारा इकडे तिकडे हॉलमध्ये चांगला दिसत नाही, म्हणून संपूर्ण घर जे आहे पटकन आवरायला घेतलं, झाडून वगैरे घेतलं. कारण की थोडी का होईना धूळ येतच असते. आणि मला ना संध्याकाळची झाडझूड ही मी कंपल्सरी करतच असते. मग काही होऊन जाऊ दे तोपर्यंत सगळी झाडझूड वगैरे आहे जी करून घेतली. आणि मग काय साधारणतः 7:45 वाजता मी जे हे मिक्सरमधून आहे ना डाळ काढलेली होती, कारण की मुलं सगळे गेलेले होते. आणि हे डाळ छान अशी फेटून घेतली. फेटणं ह्याच्यामध्ये मीठ आणि अद्रक टाकलेलं होतं. आणि छान असं फेटल्यानंतर ना घ्यायचं. पाण्यामध्ये जर तुमचं जे बॅटर आहे ते जर कधी वर आलं तर समजून जायचं की आपलं बॅटर जे आहे ना खूप हलकं झालं आहे. आता इथे ना आदिराला खूप भूक लागली होती आणि मलाही लागली होती. म्हटलं चला सांबार इकडे जो आहे मी तयार करून घेतलेला होता. आणि वडे जे आहे ना पटकन असे तळून घेतलेले होते. आता हे जे वडे आहे ना खूप छान होतात, खूप मस्त होतात. आता मी भिजवताना याच्यामध्ये ना तूर डाळ टाकली होती अगदी 1 मूठभर. आणि साधारणतः 4 वाटी एवढ्या बसतील एवढं मी उडदाची डाळ घेतली होती, जेणेकरून तुरीच्या डाळीमुळे तो क्रंची क्रिस्पीपणा येतो आणि खूप छान असा जी टेस्ट आहे ते छान लागते. मी तरी या पद्धतीची करते. प्रत्येकाची पद्धत जी आहे वेगवेगळी असते. ते सांबार वडे जे आहे तळून झालेले होते, त्यासाठी मी एक चाळण घेतलेली, त्यावर टिश्यू पेपर टाकला आहे. आणि हे जे संपूर्ण वडे आहे ना मी काढून घेतले, जेणेकरून आहे ना खालून त्याला वाफ लागणार नाही आणि ते नरम पडणार नाही. आता हे जे वडे आहे ना खूप क्रंची आणि क्रिस्पी होतात बरं का. एकदा नक्की करून पहा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी हवी असेल तर मी नक्की तुमच्यासोबत ही शेअर करेल. मग काय देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिला आणि अदूला पण जेवायला दिलं, कारण की अदूलाही खूप भूक लागली होती. आणि तिचा ना अभ्यास करण्याचा हा टाईम असतो, कारण ट्युशनचा अभ्यास असतो, घरचा अभ्यास असतो, भरपूर असा अभ्यास असतो. तोपर्यंत तिला खायला दिलं. इकडे पण मी जे बऱ्यापैकी वडे जे आहे ना करून घेतलेले होते. आणि ही वडे करण्याची पद्धतीनं खूप सोपी आहे. अगदी हातामध्ये छोटे छोटे वडेचं जे बॅटर आहे ते घ्यायचं आणि मध्ये होल पाडायचं आणि तळून घ्यायचे. आणि खायला पण तेवढेच टेस्टी लागतात. संपूर्ण वडे जे आहे मस्त लाल ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे. आणि हे जे वडे आहेत ना करताना ना खूप फेटायचं, जेणेकरून हा आतून जो आहे ना सॉफ्ट एकदम स्पॉन्जी आणि कापसासारखा मऊ होतो आणि वरतून एकदम क्रिस्पी होतो. आणि हाताला जर तुम्ही वाजवलात ना तरी पण तो खूप छान असा रखरख आवाज येतो. आणि हे वडे आहे ना खायला खूपच छान लागतात. एकदा नक्की ट्राय करून पहा. इकडे सांबार जो आहे माझा रेडी झालेला होता, त्यामुळे जी कामं आहेत ना पटापट होतात. कारण की ट्युशनला मुलं बसण्याच्या अगोदरच ना मी सांबार लावून दिलेलं, त्यामुळे माझं जे काम आहे ना आजचं फास्ट झालं होतं. आणि 8 वाजेशी माझी अदू जेवायला बसली होती. पण तरीही घरामध्ये सगळे जर असले ना जेवणारे 10 होतात आणि सगळ्यांना गरम गरम द्यायचं म्हटलं तर 10:30
10:30 पावणे 11 कुठेच जात नाही. आणि आता काय सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर ना माझेही कपड्यांच्या घड्या ज्या आहेत त्या बाकी होत्या आणि आत्ता वाजले पावणे पावणे 11. आपण कितीही करण्याचा लवकर प्रयत्न केला ना तरी जेवणारे खूप लेट येतात, त्यामुळे खूपच मला लेट होतं. मग काय संपूर्ण आवरल्यानंतर ह्या कपड्यांच्या घड्या ज्या आहेत त्या करून घेतल्या, कारण की सकाळीही आवरायचं असतं. यापेक्षा संध्याकाळी आवरून स्वच्छ करून झोपलं की बरं वाटते. आणि मग काय असा संपूर्ण दिवस गेला. असा होताच दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय.